नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या वतीने उग्र आंदोलनाचे निवेदन. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. सन 2023-24 या सालाकरिता शासनाकडून हुपरी नगर परिषदेसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत धरण्यात आलेली कामे ही मागासवर्गीय दलित वस्तीमध्येच होणे अपेक्षित होते. सदर कामे नगर परिषद मालकीच्या जमिनींवरच व जनहितार्थ असणे गरजेचे होते. सदर कामे ही शासन निर्णयातील तरतुदीनुसार ज्या भागात अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध विशेष घटक यांची लोकसंख्या 50% अधिक आहे अथवा सदरचे काम अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागातील असल्याचे खात्री करणे आणि त्यानुसार खर्च करणे गरजेचे होते. असे न होता यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील गट नंबर 925-4 येथील अनधिकृत जागेवर म्हणजे राज्यमार्गातील रेंदाळकडून हुपरी हद्दीतून येळगुडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या 45 मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या जागेवर सहवास कट्टा आणि ओपन जिम साहित्य अंदाजपत्रकीय रक्कम 7,05,500 इतक्या रकमेचे साहित्य चुकीच्या पद्धतीने अस्तित्वात नसलेल्या जमिनीवर साहित्य बसवण्यात आले आहे. सदर बेकायदेशीर कामांबाबत तात्काळ चौकशी करून सदर ठिकाणावरचे साहित्य हटवण्यात यावे व दलित वस्ती, अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या असलेल्या भागात बसवण्यात यावे. तसेच संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई 7 दिवसांच्या आत करण्यात यावी. अन्यथा मागासवर्गीय दलित समाजाच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल. त्या प्रसंगी उद्भवणारी कायदा व सुव्यवस्था यांची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील याची नोंद घ्यावी. नगरसेविका शीतल कांबळे, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, सुनील कोरे, आनंदराव कांबळे, पांडुरंग माणकापुरे, अक्षय कांबळे, रणजित कांबळे, महेंद्र कांबळे, डेव्हिड कांबळे, अनिकेत कांबळे, अशोक यादव, अविनाश परकारे, संदीप कांबळे, भीमराव संघमित्रा, ऋषिकेश कांबळे, किशोर माणकापुरे आदींच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व हुपरी नगर परिषदेला देण्यात आले आहे. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.